ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, लगेचच या सादरीकरणास सुरुवात करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण मनाचे श्लोक पठण करून करणार आहोत. पूर्व प्राथमिक विभागातील शिशुवर्गाचे विद्यार्थी ज्यांनी समर्थ व्यासपीठ या संस्थेच्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि पुढील फेरीसाठी त्यांची निवड झालेली आहे, असे विद्यार्थी आता इथे मनाचे श्लोक म्हणणार आहेत. शिशुवर्गातील एकूण 14 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे जोरात टाळ्या वाजवून आपण कौतुक करूयात. पाठांतर स्मरण हा या वयोगटाचा गाभा आहे. अशा स्पर्धांच्या निमित्ताने आपण अशा चांगल्या संस्थांशी जोडले जातो. यामध्ये शिक्षकांचे योगदान आहेच, पण या सर्व मुलांच्या पालकांचेही खूप सारे योगदान यामध्ये आहे. पालकांनीही घरी मुलांचे छान पाठांतर करून घेतले आहे आणि मला खात्री आहे की अनेक जणांचे मनाचे श्लोक या मुलांमुळे पाठ झालेले असतील. सर्व ताईंचे आणि पालकांचे परिश्रम यामुळेच मुले अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवत असतात. चला तर मग शिशुवर्गाची मुले सादर करीत आहेत मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांमध्ये रामाचेच अनेक गुण, त्याचे वर्णन आलेले आहे. सर्वांना पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक, दोन, तीन. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य अर्जा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारवाचा गमुपंत आनंद राघवाचा मना सज्जना भक्तिपंथे जिजावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी विन्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मुनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा चार हातोर सांडून देतो जनी तो चितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा नये मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडो द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीशी नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभारू मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी
परित्वा जिजावे पर्यंत सज्जनांनी व्हावे द्रव्य ते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे गळे भोगणे पापचे कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी सुखाची सोय चांगली जीवी करावी दे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे मनाची शते ऐकदा दोष जाती मती म्हणते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. खूप छान मनाच्या श्लोकांचे सादरीकरण सर्वांनी केले. यानंतर राम ज्याचे नाव आहे, अयोध्या ज्याचे गाव आहे, असा रघुनंदन आम्हा सर्वांस वंदनीय आहे. चैत्र नवमी दिवशी रामाचा जन्म झाला. रामनवमीचा सोहळा आपण दरवर्षी साजरा करतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर श्री विष्णूंनी म्हणजेच श्रीरामाने दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी जन्म घेतला. दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सोहळा ठिकठिकाणी साजरा होतो. अनेक मंदिरांमध्ये रामजन्म होतो. रामाचे पाळणे गायले जातात. घरोघरी गोडाचा नैवेद्य करून सण साजरा केला जातो. भजन, कीर्तन, स्तोत्र यांचे घरोघरी आणि मंदिरात आयोजन केले जाते. भगवान रामाच्या जीवनातील कथा सांगण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी केले जातात. आपल्या सर्वांना आठवतच असेल की गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. अतिशय भव्य दिव्य सुंदर असे राम मंदिर साकार झाले आहे. आपण सर्वांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. या निमित्ताने देशभरच नाही तर जगभर अनेक कार्यक्रम झाले. यामध्ये रामरक्षा पठण, गीत रामायणाचे सादरीकरण, रामाची विविध गाणी, कथा, नाटके, रामलीला, इतकंच काय तर ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका देखील ठिकठिकाणी आयोजित केल्या गेल्या. सगळे वातावरण अगदी राममय होऊन गेले होते. आताही आपण इथे रामजन्माचा सोहळा बघणार आहोत. ग दी माडगुळकर यांच्या अजरामर अशा गीत रामायणातील बाबूजींनी म्हणजेच सुधीर फडके यांनी गायलेले हे गाणे सादर करत आहेत शिशुवर्ग भरत गटाचे विद्यार्थी. राम जन्म लाग सखे राम जन्मला. प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचे वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्रीरामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती.
प्रहरी काग शिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने. दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. वार्ता ही सुखद जगी पोचली जनी. पोचली जनी. गेहातून राजपती धावले कुणी. धावले कुणी. युवतीचा संघ एक गात चालला. युवतीचा संघ एक गात चालला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे. हास्याने लोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी. नृत्य गायनी. सूर रंग तालयात मग्न मेदिनी. मग्न मेदिनी. डोलत से तीही जरा शेष डोलला. डोलत से तीही जरा शेष डोलला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. 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 राम आणि आदी भावंडे मोठी झाली. योग्य वयामध्ये ती वशिष्ठ मुनींकडे सर्व विद्या शिकण्यासाठी गेली. वेद शस्त्रास्त्रे या सर्वांमध्ये ती पारंगत झाली. अयोध्येत येत असताना मिथिलेचा राजा जनक यांनी आपली कन्या सीतेच्या विवाहाचा पण ठेवला आहे असे विश्वामित्रांना समजले. विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार श्रीराम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत आले. तेथील शिवधनुष्य तोडून त्यांनी पण जिंकला आणि सीतेशी त्यांचा मंगलसमयी शुभ मुहूर्तावर थाटामाटात विवाह संपन्न झाला. पुन्हा अयोध्येत आल्यानंतर दशरथ राजाने श्रीरामाला युवराज घोषित करून त्यांचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. पण ही हिंदू भू तुझी रे राजा तू या भूमीचा. वनवास भाळी लिहिला दुष्टांनी छळुनी कैसा. अगदी असेच झाले.
कैकेयी राणीने उद्या राज्याभिषेक आणि आज आपले राहिलेले 2 वर दशरथाला मागितले. यामध्ये भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षांचा वनवास. दशरथ राजा, सुमित्रा, कौसल्या आणि सगळे प्रजाजन दुःखी झाले. सर्व प्रजा दुःखी कष्टी होऊन श्रीरामाला निरोप देण्यासाठी त्यांच्या रथामागे धावत होती. रथ नदीजवळ येऊन थांबला आणि सर्वांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. आपले कर्तव्य पालन करण्यासाठी श्रीराम निघाले आहेत, तेव्हा नावाडी म्हणून आपणही आपले कर्तव्य पार पाडूयात असे म्हणून आनंदाने आपल्या सहकार्यांबरोबर गात आहे. श्रीरामाचे नाम घेतया श्रीरामाला पार करू, नकोस नौके परत फिरू. श्रावण गटाचे विद्यार्थी सादर करीत आहेत नकोस नौके परत फिरू हे गीत, रामायणातील सुंदर गीत. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्री विष्णूचा हा अवतार भव सिंधूचा करितो पार. श्री विष्णूचा हा अवतार भव सिंधूचा करितो पार. तारक त्याला तारून नेऊ पद स्पर्शाने सर्वतरू. पद स्पर्शाने सर्वतरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविणे अपुले काम. पैल लाविणे अपुले काम, पैल लाविणे अपुले काम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविणे अपुले काम. भले बुरे ते राम जानता, भले बुरे ते राम जानता. आपण अपुले काम करू, आपण अपुले काम करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौघ. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौघ. त्याचा वंशज नेसी तुही दक्षिण देशा अमर करू. दक्षिण देशा अमर करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. पावन गंगा पावन राम, श्री रामाचे पावन नाम. पावन गंगा पावन राम, श्री रामाचे पावन नाम. त्रिदोषनाशी प्रभात हा प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू. नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी.
दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी। प्रभु रामचंद्र की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम भक्त हनुमान की जय। श्रीरामाचे अनेक भक्त आपल्याला माहिती असतील, त्यापैकी अग्रगण्य भक्त म्हणजे हनुमान। तसेच श्री रामदास स्वामी, तुलसीदास, कबीर, विभीषण, सुग्रीव, जटायू पक्षी, जांबुवंत असे अनेक आहेत। माता अहिल्या यांचा श्रीरामांनी उद्धार केला ही गोष्ट देखील आपल्या सर्वांना माहिती असेल। अहो, नुसत्या रामनामाने जीवन समृद्ध होते। कसे तर याच रामनामाचा जप केल्यामुळे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले, हेही सगळ्यांना माहीतच आहे। संत मीराबाईंना आपण कृष्ण भक्त म्हणतो, पण त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी रामाची काही भजने देखील लिहिलेली आहेत। यातीलच एक सुप्रसिद्ध भजन म्हणजे पायो जी मैंने राम रतन धन पायो। हे भजन आपल्या सर्वांना माहीतच आहे। अशीच एक अत्यंत भोळी भाबडी रामाची भक्त शबरी माता। शबरी जंगलात राहणारी भिल्लीन, पण रामावर तिची अत्यंत निष्ठा, श्रद्धा, भक्ती, विश्वास होते। वनवासात सीतेला शोधत असताना श्रीरामांना त्या भेटल्या आणि त्यांनी आशीर्वादही पुढे दिला। श्रीरामांना वनवासासाठी सीतेला जेव्हा ते शोधत होते तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला आणि राम नाम घेत अत्यंत व्याकुळतेने त्या वाट पाहत होत्या। याचेच नाट्यीकरण सादर करत आहेत शिशुवर्ग नामदेव गटाचे विद्यार्थी। राम व लक्ष्मण सीतेच्या शोधात घनदाट अरण्यातून चालले होते। त्या वनात एक वयस्कर शबरी नावाची प्रभू श्रीरामांची भक्त होती। ती प्राण्यांशी, पक्ष्यांशी बोलायची, रामाचा जप करीत करीत आपल्या झोपडीत एकटीच राहायची। एक दिवस एका प्राण्याने येऊन तिला सांगितले, प्रभू श्रीराम या वनातून जाणार आहेत। हे ऐकून तिला खूप आनंद झाला। ती तिच्या झोपडीकडे गेली। तिने घराची स्वच्छता करायला सुरुवात केली, झोपडी स्वच्छ केली, झोपडी समोरील रस्ता साफ केला। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। प्रभू श्रीरामांची
स्वागताची सर्व तयारी चालू आहे. कधी येणार माझे प्रभू श्रीराम? शबरी वाट बघत होती. प्रभू श्रीराम आले. प्रभू श्रीराम शबरीकडे आले. शबरीने तिचे स्वागत केले. प्रभू श्रीरामांना तिने आसनावर बसवले. शबरी श्रीरामांच्या पाया पडली. शबरीने छान छान फुले वेचून आणली होती, फळे वेचून आणली होती आणि त्या फुलांचा छानसा हार केला होता. तो हार तिने प्रभू श्रीरामांना घातला. छान छान बोरे गोळा करून आणली होती. श्रीरामांची आरती करायची, औक्षण करायचे. श्रीरामांना तिलक लावला. प्रभू श्रीरामांना बोरे आंबट लागू नये म्हणून श्रीरामांना देण्याआधी शबरीने स्वतः ती बोरे चाखली. आंबट आंबट बोरे टाकून दिली. गोड गोड बोरे शबरीने श्रीरामांना दिली. श्रीरामांनीही ती बोरे खूप प्रेमाने खाल्ली. हीच बोरे शबरीने लक्ष्मणालाही दिली, परंतु लक्ष्मणाने ती घेतली नाही. शबरीने प्रभू श्रीरामांना नमस्कार केला. बोरे खाऊन झाल्यानंतर श्रीरामांनी शबरीला आशीर्वाद दिला. प्रभू श्रीराम आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. जोपर्यंत भारतवर्ष आहे, राम आणि सीता यांची आठवण आहे. जोपर्यंत हृदयात भक्ती आहे, तोपर्यंत शबरी अमर आहे. शबरी अमर आहे. शबरीने आपल्या कृतीतून शिकवलेली भक्तीची नवीन परिभाषा आपणही जपली तर भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही वंचित राहावे लागणार नाही. ना कोणती दांभिक कृती, ना पूजापाठ, केवळ पवित्र अशी भक्ती. अतिशय भोळी, श्रद्धा, इतकी सोपी कृती शिकवणारी शबरी माता पुढील अनेक पिढ्यांची गुरु ठरते. तसेच श्रीरामाने समाजातील सर्व घटकांवर प्रेम केले. म्हणजे अगदी जंगलात राहणारी भिल्लीन शबरी माता असो किंवा सेतू बांधताना मदत करणारी खारुताई असो, वानरसेना, हनुमान, सुग्रीव, जांबुवंत हे सर्व प्राणी किंवा जटायूसारखा पक्षी असो, बिभीषण हे तर सर्वांना माहीतच आहे. या सर्वांवर श्रीरामाने सारखे प्रेम केले. शबरी मातेच्या प्रसंगावर आधारित नृत्य सादर करत आहेत शिशुवर्ग नामदेव गटाचे विद्यार्थी. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे
के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके है अवतारी, धन्य हुए हैं नैन पुजारी। जीवन नैया तुमने तारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। सीतेचा शोध घेत असताना श्रीराम लक्ष्मण यांची वानरराज सुग्रीव यांच्याशी भेट झाली. तिथेच हनुमानाची सुद्धा भेट झाली. रावणाने सीतामाईंना पळवून नेले आहे असे समजताच हनुमान आपल्या वानरसेनेच्या तुकडीसह सीतामाईंना शोधण्यासाठी रवाना झाले. त्यांच्याबरोबर अंगद आणि इतर वानरसेना होती. लंकेमध्ये जाऊन सीतामाईंचा शोध हनुमानाने लावला. त्याने तिथेही मोठा पराक्रम केला. लंका दहन केले. परत आल्यानंतर जेव्हा हनुमानाने सीतामाईंची सगळी वार्ता श्रीरामांना सांगितली, सीतामाईंना आणण्यासाठी लंकेकडे जाणे निश्चित झाले. पण मध्ये एक अडचण होती, तो म्हणजे समुद्र. हा एवढा मोठा समुद्र एवढ्या सगळ्यांनी कसा पार करायचा? कारण हनुमानासारखी शक्ती समुद्र पार करण्याची सगळ्यांकडे नव्हती. तेव्हा तिथेच समुद्राच्या किनारी बसून श्रीरामाने उपासना करण्यास सुरुवात केली. त्यावेळी समुद्रराज प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की विश्वकर्माचा मुलगा नल हा आपल्या वानर सेनेमध्ये आहे आणि त्याला सेतू बांधण्याची कला अवगत आहे. तुम्ही त्यांच्याकडून सेतू बांधून घ्यावा. आणि मग सुरुवात झाली सेतू बांधण्याच्या कामाला. वानर सेनेने मोठमोठ्या शिला आणि वृक्ष उचलून आणत नलाला दिल्या. नल ते समुद्राच्या पाण्यात टाकून सेतू निर्माण करण्याचे कार्य करीत होता. अशा प्रकारे 100 योजने लांबीचा सेतू तयार झाला. यावर आधारित गीत रामायणातील सेतू बांधारे हे गीत आता सादर करत आहेत इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय.
गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी सेतू बंधने जोडून ओढा सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। फेका झाळे फेका डोंगर पृष्ठी झेलिल त्यांना सागर फेका झाळे फेका डोंगर पृष्ठी झेलिल त्यांना सागर ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी पैल तटावर बडवाग्नी तो धरील माथी बडवाग्नी तो धरील माथी सेतू शेषापदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती बानर पाठीवदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय। जय श्री राम। राम भक्त हनुमान की। पाहिलत ना, आमच्या वानर सेनेने सेतू बांधून पूर्ण केलेला आहे। सेतू तर बांधून झाला, आता श्रीराम लक्ष्मण सुग्रीव आपल्या वानर सेनेसह लंकेमध्ये आले। तिथे त्यांनी तळ ठोकला। पुढे रावणाबरोबर आणि त्याच्या प्रचंड सेनेबरोबर श्रीरामाने आणि त्याच्या सेनेने युद्ध केले। भीषण युद्ध झाले आणि शेवटी श्रीरामाने रावणाचा वध केला। रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा विनाश श्रीराम यांनी केला। याचीच आठवण म्हणून दरवर्षी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करून आपण हा दिन साजरा करतो। रावणाचा वध होताच सर्व देव दानव मानव अत्यंत हर्षभरीत झाले। त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि श्रीरामांसह या सर्व त्यांच्या सेनेचा जय जयकार ते करू लागले। आता या जय जयकाराचे गीत सादर करत आहेत शिशुवर्ग प्रल्हाद गटाचे विद्यार्थी। सादर आहे गीत त्रिवार जय जयकार। त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार। पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार स्वर्ग सौख्य साकार त्रिवार जय जयकार। तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार।
प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता रानी राजा राघव सीता रानी चतुर्वेद से लोक पूजती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिती तीखे वो आकार शांति शांति मुनि वांछिती तीखे वो आकार तीखे वो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार। सियापति प्रभु रामचंद्र की श्रीरामांनी रावणाचा वध केला, तिथे मोठा विजय मिळवला आणि सीतामाईंना घेऊन ते आता अयोध्येकडे येत आहेत. सगळीकडेच आनंदी आनंद झालेला आहे. 14 वर्षांचा वनवास आणि सीतामाईंवर आलेली आपदा सगळे पार करून श्रीराम परत अयोध्येला निघाले आहेत. श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी सर्वजण अयोध्येमध्ये आतुर झालेले आहेत आणि आता श्रीराम येणार म्हणून त्यांच्या स्वागताची लगबग सुरू झालेली आहे. पुढील गीतातून आपल्याला श्रीराम येणार म्हणून आनंदोत्सव साजरा करणारे, त्यांच्या स्वागतासाठी तयार असणारे सर्व नगरजन दिसणार आहेत. राम आएंगे या गाण्यातून सादर करत आहेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनी. श्रीराम जय राम जय जय राम. आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे. ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे. आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे.
दशरथ देख न पाए, 7 जन्मों के दुख कट जाएंगे, आज सरजू के तट मुस्काएंगे, मोर नाचेंगे पपीहे आज गाएंगे, आज 10 ये दिशाएं जैसे शगुन मनाए राम आएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कभी ढोल बजाए कभी द्वार सजाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे, जाके आसमानों से तारे मांग लाएंगे, कौशल्या के लल्ला जी तुम्हीं पे सब लुटाएंगे, 14 साल जो रोके वो आंसू अब बहाएंगे, अवध में राम आएंगे, हमारे राम आएंगे, नील गगन से सांवले कोटि सूर्य सा तेज, नारायण तज आए हैं शेषनाग की से, राघव राघव करते थे युग युग से दिन रहे, आज प्रभु ने दर्श दिया धन्य हो गए हैं मैं, नतमस्तक है 3 लोक और सुर नर करें प्रणाम, एक चंद्रमा एक सूर्य एक जगत में राम, एक जगत में राम। जय श्री राम। जय श्री राम। राम अयोध्येच्या जवळ आलेले आहेत आणि श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान हे सगळे अयोध्येकडे येत आहेत हे समजल्याबरोबर नगरजन अतिशय आनंदी झाले आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही। उत्साह सगळ्यांमध्ये संचारलेला आहे आणि सगळे नगर त्यांच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहे। गुढ्या, पताका, सडा, रांगोळी या सगळ्यांनी नगर सजलेले आहे आणि अतिशय आतुरतेने सर्वजण श्रीरामांची वाट पाहत आहेत। त्यासाठी सजलेली अयोध्या नगरी आता आपण बघणार आहोत। शरयू तीरी अयोध्या नगरी या गाण्यातून सादर करत आहेत शिशु वर्ग मुक्ता गटाचे विद्यार्थी। शरयू तीरी अयोध्यापुरी, शरयू तीरी अयोध्यापुरी, सज्ज जाहली आता, सज्ज जाहली आता, प्रभु राम जी लक्ष्मण आले, प्रभु राम जी लक्ष्मण आले, स्वये जानकी माता, स्वये जानकी माता, शरयू तीरी अयोध्यापुरी, शरयू तीरी अयोध्यापुरी। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। गुढ्या उभारा आनंदाने, गुढ्या उभारा आनंदाने, तोरण लावा दारोदारी, तोरण लावा दारोदारी, लक्ष दिव्यांनी उजळून टाका,
लक्ष दिव्यांनी उजळून टाका रामनगरी सारी रांगोळ्यांनी अंगण सजवा रांगोळ्यांनी अंगण सजवा आले भुवनी त्राता प्रभु रामजी लक्ष्मणाने प्रभु रामजी लक्ष्मणाने स्वये जानकी माता स्वये जानकी माता शरयु तेरे अयोध्यापुरी शरयु तेरे अयोध्यापुरी श्री राम जय राम जय जय राम 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 राम राज्य ह्या भुवरी आले राम राज्य ह्या भुवरी आले नाचो गाऊ आपण सारे नाचो गाऊ आपण सारे उच्च नीच हे भेद मिटवुनी उच्च नीच हे भेद मिटवुनी हिंदू म्हणवू सारे ढोल नगारे चला वाजवू ढोल नगारे चला वाजवू गीत अनोखे गाता प्रभु रामजी लक्ष्मणाने प्रभु रामजी लक्ष्मणाने स्वये जानकी माता स्वये जानकी माता शरयु तेरे अयोध्यापुरी शरयु तेरे अयोध्यापुरी शरयु तेरे अयोध्यापुरी श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम सियापति प्रभु रामचंद्र की जय श्री राम। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय राजश्रीताई डोंगडे यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या पालकांशी संवाद साधावा। नमस्कार। सर्वप्रथम मी सगळ्या पालकांचेच आभार मानते की त्यांनी इतक्या सुंदर शाळेमध्ये आपल्या पाल्याला घातलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अतिशय सुंदर असे संस्कार होत आहेत। कारण कालचीच मी गोष्ट सांगते, गेले 2 दिवस मी इंटर स्कूल डान्स कॉम्पिटिशनमध्ये परीक्षक म्हणून काम करत होते। तर मला सांगायला सुद्धा अतिशय आनंद होतोय की त्यामध्येही आपल्याच शाळेला सर्वप्रथम पारितोषिक मिळालेलं आहे। त्या स्पर्धेची थीम लोकनृत्य अशी होती, पण पहिलीपासून 10वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी होते। आपल्या शाळेने त्याच्यामध्ये एक देवीचं नृत्य सादर केलं, अतिशय सुंदर नृत्य सादरीकरण झालं। पण बाकीच्या इतर अनेक शाळांनी अगदी पहिलीतल्या मुली लावणी बऱ्याच जणांनी सादर केली। त्या वयात पहिली दुसरीतल्या मुलींना त्याचा गाण्याचा अर्थ माहिती नसतो आणि
अतिशय विचित्र हावभाव करून, आपण अंगविक्षेपच त्याला म्हणूयात, असं करूनच ते नृत्य करत असतात. पण आज मी बघितलं अगदी या इतक्या लहान लहान मुलांना मनाचे श्लोक पाठ आहेत. मुळात आजच्या कार्यक्रमाची थीमच श्रीराम, इतकी सुंदर थीम आहे, त्याच्यामुळे अगदी सात्विक वातावरण निर्माण झालं. म्हणून मी म्हणते की सगळ्यात पहिल्यांदा मी पालकांनाच धन्यवाद देते की त्यांनी इतक्या सुंदर शाळेमध्ये मुलांना घातलेलं आहे. त्यामुळे मुलांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे याची मी आपणाला खात्री देते. कुठलाही कार्यक्रम यशस्वीरित्या केव्हा पार पडतो, जेव्हा सगळे पालक, विद्यार्थी, शिक्षक, तसेच आपण पडद्यामागचे कलाकार म्हणूयात, जसे लाईट दादा आहेत, नेपथ्य करणारी संपूर्ण टीम आहे, जेव्हा हे एकत्रितरित्या सगळे काम करतात तेव्हाच तो कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडतो, रंगतो आणि प्रेक्षकांना सुद्धा तो त्यांच्या मनात भिडतो. असा हा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यामुळे मी म्हणते की सगळ्या शिक्षकांचे, लाईट दादा, त्याच्यानंतर साऊंड देणारे दादा, फोटो काढणारे दादा, व्हिडिओ शूटिंग, या सगळ्यांचंच आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू. आपण त्यांचा आभार मानूयात. इतकी सुंदर त्यांनी कोरिओग्राफीसुद्धा केली आणि इतक्या लहान वयामध्ये या मुलांना मनाचे श्लोकसुद्धा पाठ आहेत, हे बघून मला अतिशय सुंदर वाटलं. इतर अनेक शाळांच्या गॅदरिंगमध्ये आजकाल इंग्लिश गाणी, बॉलिवूडची गाणी, हाच जमाना आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा या मुलांनी इतकं सुंदर सादरीकरण केलं, अक्षरशः प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घडलं असं मला म्हणावंसं वाटतं. खूप सुंदर वातावरण निर्मिती झाली. त्यामुळे मला तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने इथे बोलवलं म्हणून मी ज्ञानप्रबोधिनी शाळेचे अगदी मनापासून आभार मानते. आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये माझी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मी अगदी करायला तयार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. आपण सर्व विद्यार्थ्यांचे सादरीकरण तर पाहिले. आता यानंतर अध्यापक नृत्य सादर होणार आहे. या सादरीकरणाचे निवेदन सौ वैशालीताई यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. जय श्रीराम. भारतीयांच्या श्रद्धेचा, आस्थेचा, जीवनमूल्यांचा भाग असलेल्या प्रभू श्रीरामांच्या चरित्रात भारतीय संस्कृतीची सारी वैशिष्ट्ये आहेत. रामकथा हे तर भूलोकीचे अमृत. त्याच्या श्रवणांनी आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा कोदंडधारी श्रीराम आपण सर्वांनीच आचरणात आणावा. योग वशिष्ठ हा अतिशय प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात अनेक कथांद्वारे वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला उपदेश केला आहे. आत्मज्ञानाचे अमृत देणाऱ्या या ग्रंथात श्रीराम पुरुषोत्तम कसे झाले याबद्दलची माहिती आहे. बालपणी गुरुकुलातून शिक्षण पूर्ण करून श्रीराम अयोध्येत परत आल्यावर त्यांना तीर्थक्षेत्र पाहण्यासाठीचा प्रवास केला. त्यावेळी लोकांचे जीवनमान पाहून जीवनाविषयी मनात वैराग्य निर्माण झाले. त्यावेळी वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला उपदेश केला. संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मोक्षप्राप्तीचा उपाय सांगितला. एकूण 7 प्रकरणातून याची मांडणी आहे. पहिले वैराग्य प्रकरण, यात आत्मज्ञानाचे खरेखुरे ज्ञान याची मांडणी आहे. दुसरे मुमुक्षु व्यवहार प्रकरण, यात सत्संग ते मोक्षाचे द्वारपाल आहेत ही मांडणी आहे. तर तिसरे उत्पत्ती प्रकरण, यात आत्मबोध हे सुखाचे साधन. आणि चौथे स्थिती प्रकरण, यात तटस्थतापूर्वक विचार करता येणे असे आहे. पाचवे उपशम प्रकरण, यात परमात्मा आणि जीवात्मा दोन्ही एकच आहेत अशी मांडणी आहे. तर 6वे निर्वाणपूर्व प्रकरण, यात ज्ञान हेच खरे तप असे म्हटले आहे. आणि 7वे सर्वात शेवटचे जे निर्वाण प्रकरण उत्तरार्ध, यात आत्मशांती, यातून मोक्ष संन्यासपर्यंतचा प्रवास आपल्याला यात पाहायला मिळतो. भारद्वाज ऋषी हे योग वशिष्ठ ग्रंथाचे पहिले श्रोते होते. महर्षी वाल्मिकी म्हणतात, राम हा सच्चिदानंद स्वरूप आहे. राम हा महाल विष्णू अवतार आहे. याचे ज्ञान स्वयंसिद्ध आहे. असा हा परमात्मा आपल्या सर्वांमध्ये विराजमान आहे.
तो कसा आहे हे पुढील गीतामधून अधिक जाणून घेऊया अध्यापक यांच्या गीतातून. श्री राम अवनी धाम है, श्री राम हर आयाम है, श्री राम ही विश्राम है, श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है, श्री हर आयाम है, श्री राम ही विश्राम है. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है, श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है, कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है, हृदय में श्री राम है. हर हृदय में श्री राम है. सहचर राम है, राम है यात्रा स्वयं और राम ही गंतव्य है. मैं जहाँ हूँ और जहाँ जाऊँ वहाँ भी राम है, राम है मेरी दिशा और हर दिशा में राम है. हृदय में श्री राम है. जग की देख ली जब जब जिसे अपना कहा, साथ पल दो पल निभाकर हर कोई जाता रहा. नित्य बहती समय की सरिता बड़ी उद्दाम है, पालिया निश्चल जिसे वो एक रघुवीर राम है. हृदय में श्री राम है, श्री राम फिर साथ जिसके राम है, हृदय में श्री राम है. बस वो राम है, श्री राम, श्री राम है, श्री राम, श्री राम हर आयाम है, श्री राम बस विश्राम है, श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है, श्री राम हर आयाम है, श्री राम. दयानिमूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुर्पादं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा गुरुर्कृपा. नादातून या नाद निर्मितो, नादातून या नाद निर्मितो, नाद निर्मितो मंगलधाम. परब्रह्मात आहे राम, चैतन्यात. सर्व पालकांना विनंती आहे आपण सर्वजण या जय जयकारात सामील होऊया. सत्संगाचा सुगंध राम, आनंदाचा आनंद राम. त्रिभुवन तारक आहे राम, सुखकार
तारक हा आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. शांती जेथे तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सबुरी ठाई आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम. श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश राम. श्रीराम जय राम जय जय राम. भक्ति भाव तेथे राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम.